श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. कोणती सचेतन मूर्ती देणार भविष्यासाठी मार्गदर्शन? आपल्याला स्वामी समर्थांची सचेतन मूर्ती समोर दिसत आहे. डोळे बंद करा आणि कोणती एक सचेतन मूर्ती जी आज्ञा चक्रवर समोर येत आहे किंवा दिसत आहे, तर स्वामींची ती मूर्ती तुम्हाला काय संदेश देत आहे? व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की स्वामींनी आपल्याला जीवनात 3 पन्ने दिले आहेत. त्यात मधला पन्ना आपण आपल्या कर्माने भरत आहोत. जो संयम म्हणजे कडू वनस्पतीला ग्रहण करतो त्याचे फळ नेहमी गोडच असतात. कारला कडू आहे, पण शरीरावर त्याचे परिणाम गोड आहेत, सकारात्मक आहे. तर चला सुरू करूया स्वामींचा संदेश. स्वामींची ही सचेतन मूर्ती जर तुमच्या डोळ्यासमोर येत असेल तर सगळ्यात पहिले तर स्वामी मंत्र जो तुम्हाला जप करायचा आहे, ओम द्राम ओम, हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे, त्याचं नामस्मरण करायचं आहे. स्वामी म्हणत आहे, बाळा, यावेळेस तू खूप जास्त दुःखी आहे. जे तुला हवं आहे ते तुला मिळतच नाही आहे. कारण तू सुख प्राप्ती करता, आनंदाची प्राप्ती करता तू भौतिक साधनांमध्ये उलसलेला आहे. तू तिथेच ढुंढून राहिला आहे. स्वामी सांगत आहे, सुख आणि शांती क्षणिक आहे, पण आता तुला समज मध्ये येत नाहीये. जर ही वेळ निघून गेली आणि मग तुला समजलं तर काही त्याचा परिणाम होणार नाही. म्हणून वेळ असल्यास तू सावध होऊन जा. तुला प्रपंचात राहून सत्याचा अनुभव घ्यायचा असेल तर कोणत्याही प्रकारे देवाची प्रार्थना कर. तुला शांती मिळेल आणि प्रचिती यायला लागेल आणि परमानंद तुला मिळेल. पण या सुखाच्या प्राप्तीकरता तुला माया, मोह, लोभ, क्रोध, काम, अहंकार सोडावा लागेल. हे सत्य आणि महत्त्वाचे आहे. पहिले अंतःकरण शुद्ध कर. मित्रत्व, दया, क्षमा, कृतज्ञता, उत्साह हा भाव आपल्या मनात जागृत कर. अध्यात्माचा मार्ग निवड. नामस्मरणाला ध्यास लागू दे. जे दुःख आले आहेत त्यात तू हारणार नाहीये आणि सुखाची प्राप्ती झाली तर तू अहंकारी होणार नाही. मी तुझी वाट पाहत आहे केव्हा तू आपलं सर्वस्व समर्पण माझ्या चरणी करतोय. कारण ईश्वरची प्राप्ती, आनंद हाच तुझ्याकरता सर्वोपरी आहे आणि हे सत्य आहे. तुझं मन मस्तिष्क शांत होईल आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही विचलित होणार नाहीये. मनात फक्त भाव राहू दे आणि नामस्मरण राहू दे. बघ तुझी सर्व इच्छा कशी पूर्ण होते. मनात तुझा हा भाव जागू दे. तुमच्या बिना कोण माझ्या सोबती स्वामी. श्वास माझा, ध्यास माझा, अपेक्षा नाही कोणती. हा संदेश जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वामींचा संदेश आवडत असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींचा संदेश तुमच्याकरता. स्वामींनी आज जो मंत्र तुम्हाला दिला आहे तो मंत्र दिला आहे, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. आणि त्याचबरोबर दिला आहे, अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या दोन्ही मंत्रांपैकी एक मंत्र दिवसभर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, कारण की स्वामींनी हा संदेश तुम्हाला दिला आहे. स्वामी सांगत आहे, सगळ्यात पहिले तर स्वतःवर विश्वास ठेवणे शिकून जा. तू पूर्णतः दुसऱ्यावर विश्वास करून आपली किल्ली त्याच्या हातात देऊन राहिलाय, तर ते देऊ नको. कारण की तुझ्या जीवनामध्ये पूर्णपणे विश्वास ठेवणे तुला धोकादायक ठरू शकते. पण अशा वेळेस जर तुझं कोणी रक्षण करत असेल आणि तुझ्या बाजूनी जर ठामपणे उभा राहत असेल तर तू त्याचा साथ सुद्धा कधीच सोडू नको. मी यावेळेस तुझी खूप कठीण परीक्षा घेत आहे, पण मी तुझा साथ कधीच सोडणार नाही. तुझ्या मनामध्ये जे भूतकालीन दुःख आहे घर करून बसलंय, आता त्याला विसरणं शिक. नवीन सुरुवात कर, कारण की स्वामी माऊली तुला संधी देत आहे. आपल्या जीवनाकडे नवीन दृष्टिकोनाने पाहणं सुरू कर आणि आनंदी राहणं सुरू कर.
आपल्याला त्रास देणारे लोक असतील, त्यांच्या कारणाने तुझ्या मार्गामध्ये खूप मोठे अडथळे येत असतील, तर घाबरू नकोस रे, कारण की मी त्यांचा उपयोग तुझं भलं होण्यासाठी करत आहे. त्यामुळे संकटात घाबरू नको. धीर आणि संयम ठेव. तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. तुला जे हवंय आणि जे तू शोधत राहिलाय आणि शोधून राहिला आतापर्यंत, ते तुला लवकरच मिळणार आहे. फक्त श्रद्धा ठेव, प्रार्थना कर, संयम ठेव. योग्य वेळी योग्य गोष्ट मी तुझ्या झोळीमध्ये टाकणार आहे. इच्छा पूर्ण होणारच आहे, विश्वास ठेव. स्वामींना सर्व सोपून दे. तुमची इच्छा लगेच पूर्ण होणार आहे. पण मनात जर शंका कुशंका आणली तर ते मार्गामध्ये अडथळे निर्माण करू शकतात. चरण कमळी स्वामींच्या, ज्याने ठेवला माथा, दूर पळे मग संकट सगळे, मिटे मनातली व्यथा. आपल्याला हा स्वामी समर्थांचा संदेश कसा वाटला तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ हा संदेश तुमच्याकरता. स्वामींनी नामस्मरणाकरता ओम नमः शिवाय जप सुरू करायला सांगितला. स्वामी म्हणतात की तुला यशस्वी व्हायचं असेल तर ओम नमः शिवायचा जप सुरू कर. तुला आपले मनोबल मजबूत ठेवणे खूप आवश्यक आहे, परंतु तुझ्या आजूबाजूला असे लोक आहेत जे तुझा आत्मविश्वास तोडायचा प्रयत्न करतील, तुला मागे खेचायचा प्रयत्न करतील, पण तुला त्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं आहे. तुला आपल्या मार्गावर चालायचं आहे. स्वामी म्हणतात की तू आपल्या मार्गावर चाल, स्वतःची प्रगती थांबवू नको. आणि यशस्वी होण्यासाठी तुला खंबीरपणे उभा राहायचं आहे. जीवनात तुला मोठे उद्देश पूर्ण करण्याकरता तुला प्रयत्न, आत्मविश्वास, सकारात्मकता आणि उद्देशाचा साथ सोडायचा नाही. हीच तुझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. सहनशक्ती हेच माणसाचे सामर्थ्य आहे. ज्यांच्या अंगात सहनशीलता असते तो कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही. तो नेहमी परिस्थितीला धैर्याने आणि संयमाने समोर जातो. तो व्यक्ती कधीच पराभूत होत नाही. सतत ओम नमः शिवायचा जाप करायचा आहे. नेहमी यशस्वी व्हाले. स्वामींनी तुम्हाला सांगून दिलाय की तुम्हाला कोणता सतत जाप करायचा आहे आणि तो जाप तुम्ही सतत करा तर तुमच्या जीवनामधले अडथळे दूर होतील. तुमचं जे संयम आहे, सहनशीलता आहे ती तशीच राहिले आणि तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. अशक्य ही शक्य करेल स्वामी नाम हा एक. ध्यास धरोनी स्मरा त्याला, दूर होतील क्लेश अनेक. आपल्याला पण हा स्वामी संदेश आवडला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.